पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। काय बहु बोलो सकळा, मेळविलो जन्मफळा, ग्रंथसिद्धीचा सोहळा दाविला जोहा। ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18। काय बहु बोलो सकळा, मेळविलो जन्मफळा, ग्रंथसिद्धीचा सोहळा दाविला जोहा। मी गाथा ज्ञानेश्वरी समन्वय कीर्तनमाला भाग 1 व ज्ञानेश्वरी गूढ प्रवचनमाला भाग 4 असे एकूण 5 ग्रंथ लिहिले आहेत। त्या 5 ग्रंथाबद्दल 2 शब्द। काय बहु बोलो सकळा, मेळविलो जन्मफळा, ग्रंथसिद्धीचा सोहळा दाविला जोहा। श्री ज्ञानेश्वर महाराज आपले श्रीगुरु श्री निवृत्तीनाथ व समोरील श्रोते सज्जन यांना उद्देशून म्हणत आहेत की मी फार काय सांगू, जो हा तुम्ही ग्रंथलिखाणाचा व ग्रंथ समाप्तीचा आनंददायक सोहळा मला दाखविला आहे, त्या योगाने माझ्या संपूर्ण जन्माचे फळ मला प्राप्त झाले आहे। अर्थात ज्ञानेश्वरी निर्मिती हे माझ्या जीवनातील सर्वात मोठे फळ आहे, असे श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। एकदा एक भुकेलेला मनुष्य नारळाच्या झाडाखाली उभा होता। भुकेने व्याकुळ झाल्यामुळे त्यास नारळ खावेसे वाटले। नारळ तोडण्यासाठी तो त्या नारळास दगड मारू लागला, परंतु नारळ खूप उंचावर असल्यामुळे त्या मनुष्याचा दगड त्या नारळापर्यंत पोहोचेना। शेवटी निराश होऊन तो नारळाच्या झाडाखाली बसला। तो नारळाकडे पाहत होता व नारळ त्याच्याकडे पाहत होते। आशाने का पोट भरते? तर नाही। अगदी याचप्रमाणे वेद हा नारळासारखा उंचावर होता। अर्थात तो सर्वसामान्यास समजण्यास अति अवघड होता। मनुष्य वेदाकडे पाहायचा व वेद मनुष्याकडे पाहायचा, कोणास काहीही समजत नसे। हा अतिशय अवघड असलेला वेद भगवान श्रीकृष्णांनी त्याचे सार काढून व त्यास सोपा करून गीतेच्या रूपात आणला। आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात, आणि वेदाची सुसेव्यता ते हे मूर्त जाण श्रीगीता, श्रीकृष्णे पंडुसुता उपदेशिली। यम वेदाचे मूळसूत्र, सर्वाधिकार एक पवित्र, श्रीकृष्णे गीता शास्त्र प्रकट केले। तरी कांडत्रयात्मकू, शब्दराशी अशेकू, गीते माझे असे रुखू बीजी जैसा। म्हणून वेदाचे बीज श्री गीता होय हे मज, गमे आणि सहज दिसतही आहे। भगवंतानी अवघड वेद सोपा करून गीतेच्या रूपात आणला, परंतु तरी देखील ही गीता सर्वसामान्यास समजण्यास अवघड असल्यामुळे सर्वसामान्यापासून ती दूरच राहिली। भगवंताने गीतेच्या रूपात वेदाचा उंचपणा थोडासा कमी केला, परंतु तरी देखील गीता नारळाप्रमाणे अद्यापही उंचावरच राहिली। ती सर्वसामान्यांच्या हातास येत नव्हती, अर्थात सर्वसामान्यास ती समजत नव्हती। मग पुढे ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या रूपात याच गीतेचा उंचपणा पुन्हा थोडा कमी केला, परंतु ज्ञानेश्वरीसुद्धा त्या नारळाप्रमाणे बरीच उंचावरच राहिली। सर्वसामान्यांना ज्ञानेश्वरी पण सहजासहजी कळत नाही। मग सहज नारळ खायचे असेल तर त्या नारळाची उंची एवढी कमी करावी लागेल की नारळ मनुष्याच्या सहज हातास येईल। तसे ज्ञानेश्वरी सर्वसामान्यास सहज कळावी यासाठी ज्ञानेश्वरी पण त्या नारळाप्रमाणे अतिउंचावरून खाली आणून सोपी करणे गरजेचे होते।
म्हणून मी ज्ञानोबरायांच्या कृपेनेच ज्ञानेश्वरी अधिक सोपी करण्याचा प्रयत्न केला आहे. ही सोपी ज्ञानेश्वरी म्हणजे माझा ज्ञानेश्वरी गूढ प्रवचनमाला हा ग्रंथ होय. या ग्रंथाचे एकूण 4 भाग आहेत. बरेचसे लेखक आपल्या लिखाणात ज्ञानेश्वरीला सोपे करण्याऐवजी तिला आणखी अवघड करतात. परंतु असे न करता अवघड ज्ञानेश्वरीला सोपे करणे यात लेखकाचे खरे कौशल्य असते. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. एक इंग्लिश लेखक होता. त्यांनी अध्यात्माबद्दल ग्रंथ लिखाण करायचे ठरवले. त्या लेखकाने आपला पहिला टॉपिक अर्थात पहिला धडा लिहिला व तो आपल्या घरी काम करणाऱ्या अडाणी नोकरबाईस वाचून दाखवला आणि तिला विचारले की मावशी, तुला माझा धडा कळाला का? तर ती मावशीबाई म्हणाली, साहेब मला काहीच कळाले नाही. त्या लेखकाने आपले लिखाण टरटरा फाडले व तोच धडा पुन्हा डबल अधिक सोपा करून लिहिला व त्या मावशीला पुन्हा वाचून दाखवला आणि त्या मावशीबाईस पुन्हा विचारले की मावशी, तुला आता माझा धडा कळाला का? तर ती मावशी म्हणते, होय साहेब, मला आता तुमचा धडा रुपयामध्ये 4 आणे कळाला. त्या लेखकाने आपला धडा पुन्हा टराटरा फाडला व पुन्हा अधिक सोपा करून लिहिला. तो लेखक त्या मावशीबाईस पुन्हा पुन्हा लिखाण सोपे करून धडा कळाला का हे विचारत होता व ती नाही म्हणाली की तो धडा पुन्हा पुन्हा फाडत होता. जेव्हा ती मावशीबाई म्हणाली की साहेब, आता मला तुमचा धडा 100% कळाला, तेव्हाच त्या लेखकाने आपले लिखाण अर्थात तो धडा फायनल केला. अशा प्रकारे लेखकाने आपले ज्ञानेश्वरी लिखाण इतके सोपे करावे की ते सर्वसामान्य लोकांस सहजासहजी कळावे. यात लेखकाची खरी खुबी असते. गीतेमध्ये 16व्या अध्यायाच्या शेवटी भगवान अर्जुनास असे सांगतात की कार्याकार्य विवेकी, शास्त्रेची करावी पारखी, अकृत्य कुडे लोकी वाळावे गा. कार्य अकार्य, करणीय अकरणीय, कर्तव्य अकर्तव्य, विहित व निषिद्ध यासंबंधी शास्त्रांनाच पारखं करावं. अर्थात शास्त्र सांगेन त्याप्रमाणेच अनुकरण करावे, असा एक मौलिक सिद्धांत भगवान 16व्या अध्यायाच्या शेवटी मांडून गेले. कार्याकार्य विवेकी केवळ शास्त्रच प्रमाण आहेत. त्याशिवाय मनुष्यास मोक्ष मार्गात जाता येणार नाही आणि मोक्षप्राप्तीही घडणार नाही. असा उपदेश भगवान येथे अर्जुनास करत आहेत. भगवान येथे शास्त्रेची करावी पारखी असे म्हणतात. भगवंतांनी शास्त्र शब्दाला च लावल्यामुळे याचा अर्थ असा होतो की इतर कोणीही प्रमाण म्हणून चालणार नाही, फक्त शास्त्रच प्रमाण म्हणून चालेल. भगवान अर्जुनास म्हणतात की अर्जुना, तू शास्त्र अर्थात वेद सांगेल त्याप्रमाणेच धर्मयुक्त वागावे. त्यामुळे शास्त्राची महिमा व सार्थकता वाढेल. शास्त्राची सार्थकता वाढवण्यासाठीच अर्जुना तुझा जन्म झाला आहे असे भगवान अर्जुनास म्हणतात. आणि म्हणून दानवराय लिहित आहेत, जे आजी अर्जुना तू येथे करावया सत्यशास्त्रे सार्थे, जन्मलाशी बळार्थे धर्माचेनी. परंतु अर्जुन देवाचे हे म्हणणे ऐकल्यावर देवास प्रश्न करतो की देवा, नरवराय लिहित आहेत, म्हणून शास्त्राचे घडते नोहे प्रकारे बहुते, तरी मूर्खा मुमुक्षा येथे काय गती पा. अर्जुन देवास म्हणतो, देवा, शास्त्र हे समजण्यास अति अवघड आहे. शास्त्र किती अवघड आहे हे सांगताना अर्जुन देवास म्हणतो, नरवराय लिहित आहेत, तरी तक्षकाची फडे ठाकोनी कै तो मनी काढे, कै नाकीचा केशू जोडे सिंहाची ये. तक्षक नागाच्या फणीमधील मणी काढायचा व तो सिंहाच्या नाकातील केसात ओवायचा. मग हा दागिना बाईने आपल्या गळ्यात बांधायचा. ही जशी अशक्य पराकोटीतील गोष्ट आहे, तसे सर्वसामान्यास शास्त्र कळणे देखील अशक्य पराकोटीतील गोष्ट आहे. एवढे शास्त्राचे कळणे व अनुकरण करणे सर्वसामान्यांना कठीण आहे. मग सर्वसामान्यासाठी
अर्थात मूर्ख मुमुक्षूंनी काय करावे असे अर्जुन देवास म्हणतो. त्यावर देव अर्जुनास उत्तर देतात की संत महात्मे हे शास्त्राचे अर्थात वेदाचे यथासांग आचरण करत असतात. आपण त्यांच्या वचनावर विश्वास ठेवून त्यांच्यासारखेच आचरण केले तर मूर्ख अज्ञानी का असेना तो देखील तरतो. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत, श्रुती स्मृतीचे अर्थ जे आपण होनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे जे. तयाची आचरिती पाऊले पाहुनी सात्विक श्रद्धा चाले तो तेची फळ ठेविले ऐसेल आहे. म्हणून आपली अपरी शास्त्र अनुष्ठिती कुसरी जाणे तयात श्रद्धा जो वरी तो मूर्खही तरे. परंतु संत हे सदा सर्व काळ उपलब्ध नसतात. मात्र त्यांचे संत वाङ्मय शास्त्ररूपाने आपणामध्ये सदा सर्व काळ उपलब्ध असते. परंतु हे संत वाङ्मयरूपी शास्त्रसुद्धा लोकांना सहजासहजी कळत नाही. मग हेच संत वाङ्मयरूपी शास्त्र सर्वसामान्यांना कळावे यासाठी हे शास्त्रसुद्धा सोपे करणे गरजेचे असते. म्हणून मी ज्ञानोबरायांच्या कृपेनेच ज्ञानेश्वरी हे शास्त्र अधिक सोपे करून ज्ञानेश्वरी गूढ प्रवचनमाला या ग्रंथरूपाने आपणासमोर मांडत आहे. ग्रंथ अर्थात शब्द हे मानवी जीवनाची खरी संपत्ती असते. म्हणूनच ग्रंथास ग्रंथसंपदा असे म्हणतात. तुकोबरा एका अभंगातून म्हणाले, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दाची शास्त्रे यत्न करू. शब्दाचे आमुच्या जीवाचे जीवन शब्दाची धन वाटू जनलोका. तुका म्हणे पहा शब्द हाची देव शब्देची गौरव पूजू देवा. तुकोबाराय म्हणतात, शब्द हेच आमचे खरे जीवन आहे व शब्दरूपी रत्ने हेच आमच्या घरचे खरे धन आहे. हे शब्दरूपी धनच आम्ही लोकांस वाटू. महाराज म्हणतात, राम हा शब्द आहे, शब्द हाच देव आहे. आम्ही शब्दानेच शब्दरूपी देवाची पूजा करू. शब्द हाच देव, शब्द हीच पूजा, शब्द हीच कीर्ती, शब्द हीच संपत्ती होय. जसे ज्ञानोबराय म्हणतात की देव देऊळ परिवारू की जे कोरोनी डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहारू कान व्हावा. एकाच विशाल दगडाला कोरून मंदिर, देव, भक्त, फुले व सभोवताली थोडासा परिवार बनवायचा. दगड म्हणजेच मंदिर, देव, भक्त, फुले व परिवार होय. तसे शब्द म्हणजेच देव, पूजा, कीर्ती व संपत्ती होय. एरवी लौकिक जीवनामध्ये धनसंपत्ती ही वृक्षाच्या सावलीसारखी असते. वृक्षाची सावली जशी दुपारनंतर ढळते तशी धनसंपत्तीसुद्धा ढळू शकते. अर्थात संपत्ती आपल्या जीवनातून निघून जाते. म्हणून लौकिक धनसंपत्ती ही अशाश्वत आहे. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात, या धनाचा न धरी भरवसा जैसी तरुवर छाया. परंतु शब्दसंपत्ती ही शाश्वत असते. ती आपल्या जीवनातून कधीच ढळत नसते. म्हणून ज्या शब्दरूपी संपत्ती प्राप्त करून घेण्याचे भाग्य लाभले तोच खरा संपन्न व श्रीमंत होय. तुकोबाराय आपल्या लौकिक संपत्तीच्या बाबतीत बोलत आहेत. महाराज म्हणतात, आम्ही सदैव सुडके जवळी येतात चोर धाके जाऊ पुढे भिके कुत्री घर राखेती. तुकोबाराय म्हणतात, आम्ही आर्थिकदृष्ट्या भिकारीच आहोत. आम्ही चोरास घाबरण्याऐवजी चोरच आम्हास घाबरतो. आम्ही भिक्षा मागण्यासाठी पुढे गेल्यास पाठीमागे कुत्री आमची घरे सांभाळतात. तुकोबारायांनी लौकिक संपत्तीकडे हेतू परस्पर पाठ फिरवली होती. परंतु शब्दसंपत्तीच्या बाबतीत तुकोबाराय व ज्ञानोबाराय हे दोन महान संत संपूर्ण विश्वात सर्वात श्रीमंत व संपन्न आहेत. म्हणून प्रत्येकाने लौकिक अशाश्वत संपत्तीच्या पाठीमागे न लागता शाश्वत अशा ज्ञानेश्वरी व गाथारूपी शब्दसंपत्तीच्या पाठीमागे लागावे, ज्यामुळे त्या व्यक्तीस भगवत प्राप्ती होऊन त्याचे कल्याण होते व त्याची कीर्ती पाठीमागे अजर अमर होऊन राहते.
आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. मनुष्याने एकदाच असे मरावे की त्यास पुन्हा पुन्हा मरण्याची पाळी येऊ नये. शब्दसंपत्तीच्या रूपाने संत हे सदा सर्व काळ आपणात वास करत असतात. तुकोबाराय म्हणाले, येणे बोधे आम्ही असो सर्व काळ, करू हे निर्मळ हरिकथा. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. एकदा शुकाचार्य आपले वडील श्री व्यासदेव यांच्याकडे त्यांची जायदाद अर्थात प्रॉपर्टी मागण्यासाठी गेले. तेव्हा व्यासदेवाने घरदार शेतीबाडी सर्व प्रॉपर्टी आपला मुलगा शुकाचार्यास दिली. परंतु शुकाचार्याने सर्व प्रॉपर्टी नाकारली व म्हणाले, मला ही नश्वर संपत्ती नको. मग व्यासदेव म्हणाले, तुला कोणती संपत्ती हवी आहे? त्यावर शुकाचार्य म्हणतात, मला तुमची शाश्वत असलेली श्रीमद भागवत महापुराण रूपी संपत्ती हवी आहे. मग व्यासदेवाने ही भागवत महापुराण रूपी संपत्ती शुकाचार्यास देऊन टाकली. यावरून आपण सर्वांनी समजून घ्यावे की शब्द हीच खरी शाश्वत धनसंपत्ती आहे. म्हणून शब्द हीच संपत्ती, शब्द हाच देव, शब्द हीच पूजा व शब्द हीच कीर्ती होय. ज्ञानोबारायाने रेडा बोलवला, भिंत चालवली, त्यांच्या पाठीवर मांडे भाजले. हे सर्व चमत्कार ज्ञानोबारायांच्या दृष्टीने क्षुल्लक होते. ज्ञानोबाराच्या जीवनातील सर्वात मोठा चमत्कार जर काय असेल तर तो आहे त्यांनी लिहिलेली ही ज्ञानेश्वरी. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये स्वमुखानेच बोलतात, काय बहु बोलो सकळा, मिळविलो जन्मफळा, ग्रंथ सिद्धीचा सोहळा दाविला जोहा. माऊली म्हणतात, माझ्या जीवनातील सर्वात मोठी फळप्राप्ती जर काय असेल तर ती आहे मी लिहिलेली ही ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीला सध्या त्रैलोक्यात कशाचीच उपमा देता येत नाही. ज्ञानेश्वरी सध्या त्रैलोक्यात निरुपम वस्तू आहे. म्हणूनच माऊली म्हणतात, म्हणून तुम्ही मज संती, ग्रंथरूप जो हा त्रिजगती, उपयोगा केला पुढती तो निरुपमजी. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी म्हणजे प्रतिसृष्टीच होय. विश्वामित्र प्रतिसृष्टी करण्यासाठी निघाले, परंतु त्यांचा मध्येच त्रिशंकू झाला. माऊली कौतुकाने म्हणतात की विश्वामित्राचा त्रिशंकू झाल्यामुळे आम्ही त्यास बघून हसू. ज्ञानोबाराय लिहितात, मजलागी ग्रंथाची स्वामी, दुजी सृष्टी जे केली ही तुम्ही, ते पाहोनी हसू आम्ही विश्वामित्रातेही. ज्ञानेश्वरीसारखा सर्वोत्कृष्ट ग्रंथ मी का लिहू शकलो याचे कारण ज्ञानोबाराय स्वमुखानेच ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. माऊली म्हणतात, मी जेव्हा जेव्हा मनुष्यजन्म धारण केला तेव्हा त्या प्रत्येक मनुष्यजन्मात अनेक कल्पे मी मुखाने सत्य बोलण्याचे व्रत पाळले. म्हणून ज्ञानेश्वरी लिहिण्याची ही पात्रता माझ्या अंगी आली. माऊली म्हणतात, माझे असत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प, तया फळांचे हे महाद्वीप पातली प्रभू. यावरून आपल्या लक्षात येईल की खरे अर्थात सत्य बोलण्याला किती किंमत आहे. तुकोबाराय देखील म्हणतात की मनुष्याने आयुष्यभर जर खरे बोलण्याचे व्रत पाळले तर एवढ्या एका व्रतानेच पांडुरंगाची फुकटात प्राप्ती होते. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल खरे बोलण्याला किती किंमत असते. महाभारताच्या युद्धात काही परिणाम दिसून येईना तेव्हा भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिरास म्हणाले की तुला खोटे बोलावे लागेल, तेव्हाच पांडवांचा विजय होईल. तेव्हा धर्मराज युधिष्ठिराने खोटे बोलण्यास साफ नकार दिला. त्यावर भगवान म्हणाले, मग पांडवांचा विजय होणार नाही. मग शेवटी भगवंताच्या आग्रहास्तव युधिष्ठिर खोटे बोलला. तुकोबाराय लिहितात, वदविले मुखे नारायणे धर्मा, अंगुष्ठा त्या कर्मासाठी गेला. युधिष्ठिर आपल्या पूर्ण आयुष्यात एकदाच अर्धे खोटे बोलला व तेही देवाच्या म्हणण्यावरून बोलला. अश्वत्थामा हता नरवा कुंजरवा. अश्वत्थामा मेला, परंतु मनुष्य का हत्ती माहीत नाही. पुढील मनुष्य का हत्ती हा शब्द गुरु द्रोणाचार्याच्या कानावर जाऊ दिला नाही. हा पुढील शब्द उच्चारताना नगारे पिटवण्यात आली. युधिष्ठिर आपल्या पूर्ण आयुष्यात एकदाच अर्धे खोटे बोलल्याने
स्वर्गारोहणाच्या वेळेस त्याच्या पायाचा अंगठा गळून पडला. मग आम्ही आयुष्यात सातत्याने खोटीच बोलणारी माणसे आमचं काय काय गळून पडावं. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनात सातत्याने खरे बोलण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे फुकटात पांडुरंगाची प्राप्ती होते व ज्ञानोबाराय तुकोबाराय यांच्यासारखी शब्दश्रीमंतीही आम्हास लाभते. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी म्हणजे त्यांच्या जीवनाची धन्यता व सर्वोत्तम फळप्राप्ती होय, असे ज्ञानोबाराय स्वमुखानेच ज्ञानेश्वरीमध्ये बोलत आहेत. माऊली म्हणतात, काय बहु बोलो सकळा, मेळविलो जन्मफळा, ग्रंथसिद्धीचा सोहळा दाविला जोहा. तसे ज्ञानोबारायांच्या कृपेनेच मी माझ्या या ज्ञानेश्वरी गूढ प्रवचनमाला व गाथा ज्ञानेश्वरी समन्वय कीर्तनमाला या 5 ग्रंथांची निर्मिती केली आहे. या ग्रंथांची निर्मिती म्हणजे माझ्या जीवनाची देखील धन्यता व सर्वोत्तम फळप्राप्ती होय असे मी समजतो. या ग्रंथाच्या निमित्ताने मी ज्ञानेश्वरी हे शास्त्र अधिक सोपे करून आपणा सर्वांच्याच हातात देत आहे. कार्याकार्य, कर्तव्य अकर्तव्य, करणीय अकरणीय, विहित निषिद्ध या सर्व गोष्टी पारखण्यासाठी शास्त्रांनाच पारखं करावं, अर्थात शास्त्रांचाच आधार घ्यावा व शास्त्र सांगेन त्याप्रमाणेच आपण वागावे असे भगवान स्वतः म्हणतात. कार्याकार विवेकासाठी फक्त शास्त्रच प्रमाण आहेत, येथे देवसुद्धा प्रमाण नाही असे देवच स्वतः बोलत आहेत. मग हाच कार्याकार्य विवेक आपणास नीट कळावा यासाठी गीता ज्ञानेश्वरी हे शास्त्र सोपे करणे अधिक गरजेचे होते. म्हणून मी गीता ज्ञानेश्वरी हे शास्त्र अधिक सोपे करून ज्ञानेश्वरी गूढ प्रवचनमाला व गाथा ज्ञानेश्वरी समन्वय कीर्तनमाला या ग्रंथाच्या रूपाने आपणा सर्वांच्याच हातात देत आहे. या ग्रंथाचा आपण निश्चित रूपाने स्वीकार कराल व आपला आत्मोद्धार करून घ्याल अशी मी आशा बाळगतो. या ग्रंथ निर्मितीमुळे माझे जीवन धन्य झाले आहे असे मी समजतो. तसे आपण सर्वांनीच माझा हा ग्रंथ व ज्ञानेश्वरी नित्य वाचून आपले जीवन देखील धन्य करून घ्यावे, एवढीच आपल्या हिताची एक गोष्ट आपणास सांगून मी थांबतो. धन्यवाद. जय श्रीकृष्ण. पुंडलिक वरदे विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्मके देवे, येणे मागेज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसाये दाण हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे